दिवाळीच्या फराळामध्ये लाडू करंजी चकलीसोबतच आज मी बनवणार आहे चिरोटे. हा एक चिरोटा लाटून घेतलेला आहे. याच्या लेयर्स तुम्ही बघू शकता आणि हा चिरोटा जेव्हा मी तेलात तळते तेव्हा या चिरोट्याच्या लेयर्स अगदी फुलासारख्या छान असे फुलले आहेत. तोंडात घालताच हा चिरोटा खारीसारखा छान खुसखुशीत लागतो. आज या चिरोट्याला आपण थोडं हेल्दी बनवणार आहोत. यासाठी इथे मी 1.5 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. इथे मी हा जो रवा घेतलेला आहे ना, तो चिरोटी रवा आहे. हा रवा अगदी बारीक असतो. तुमच्याकडे जर जाड रेग्युलर रवा असेल तर आपल्याला तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हे चिरोटे मैद्यापासून देखील बनवू शकता. यामध्ये अगदी थोडं मीठ घातलेलं आहे. मीठ आपल्याला व्यवस्थित रव्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. चिरोटे छान खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला इथे तुपाचं मोहन घालायचं आहे. इथे मी वनस्पती तूप घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून इतकं तूप आहे. तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि या रव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता हे कडकडीत तुपाचं मोहन या रव्यामध्ये मी घातलं आहे. तूप गरम आहे त्यामुळे थोडं काळजीपूर्वक तूप आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. रव्याला सर्व बाजूनी तूप व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने तूप आपल्याला रव्याला चोळून घ्यायचं आहे. मी रव्याला ना व्यवस्थित तूप चोळून घेतलं आहे, ज्यामुळे ना रव्याला सर्व बाजूने हे व्यवस्थित तूप लागलेलं आहे. आता तुम्ही रव्याचा रंग बघू शकता. रव्याचा हलकासा रंग बदललेला आहे. इथे आपल्याला मूठ वगैरे काही तयार करायची नाही, फक्त तुपाचं मोहन घालायचं आहे आणि व्यवस्थित तूप रव्याला चोळून घ्यायचं आहे. रव्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत हा रवा मी व्यवस्थित मळून घेणार आहे. 1 वाटी पाणी इथे घेतलेलं आहे. रव्यामध्ये पाणी घालताना थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हा रवा मळून घ्यायचा आहे. इथे हा रवा मी मळून घेतलेला आहे. आता जरी हा पीठ थोडं सैलसर वाटत असलं ना, जसजसा रवा फुलत जाईल तसतसं आपलं हे पीठ ना थोडं घट्ट होईल. 1 ते 1.5 तासासाठी हा रवा ना मी असा झाकून बाजूला ठेवणार आहे. पण जर का तुमच्याकडे वेळ कमी आहे तर निदान 20 मिनिटं तरी हे पीठ झाकून ठेवा. इथे बघा 1 वाटी पाणी घेतलं होतं, त्यापैकी अर्धा वाटी इथे पाणी शिल्लक आहे. चिरोटे बनवण्यासाठी ना आपल्याला साठा देखील लागणार आहे. आता हा साठा तयार करण्यासाठी इथे मी वनस्पतीच तूप घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी ना साजूक तूप देखील घेऊ शकता. पण जर का तुम्ही साजूक तूप घेत असाल तर ते थोडं घट्ट घ्या. इथे मी 2 चमचे वनस्पती तूप घेतलेले आहे. यासाठी 2 चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेत आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर त्याऐवजी तुम्ही मैदा किंवा तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता. चिरोट्यावरच्या लेयर्सना छान फुलण्यासाठी हा साठा ना व्यवस्थित तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त तुपामध्ये एखादं पीठ आपल्याला मिक्स करायचं नाही. तर हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे, जोपर्यंत हे मिश्रण हलकं होत नाही आणि बटरसारखं याचा टेक्स्चर येत नाही. हे मिश्रण मी सतत 10 ते 15 मिनिटं फेटून घेतलेलं आहे. अजिबात कंटाळा न करता एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण अगदी बटरसारखं झालेलं आहे. एखादी क्रीम असते ना त्याप्रमाणे हे मिश्रण दिसत आहे आणि छान हलकं झालेलं आहे. कोणत्याही लेयर्सवाला पदार्थाला जेव्हा आपण साठा लावतो ना तर साठा हा परफेक्ट होणं खूप गरजेचं आहे आणि इथे आपला हा परफेक्ट साठा तयार झालेला आहे. जवळजवळ 2 तास झाले आहेत हे पीठ मी मुरत ठेवलं होतं. आता याच्याने छोटे छोटे गोळे करणार आहे. आता हे पीठ थोडं मगासपेक्षा कठीण झालं आहे. पीठ थोडं मळून आपल्याला सॉफ्ट करायचं आहे, पण वेळ वाचवण्यासाठी इथे मी मिक्सरचा वापर करणार आहे. एका गोळ्याचे ना मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे या मिक्सरमध्ये घेतले आहेत. आता ना मिक्सरला आपल्याला पल्स मोडवर 1 ते 2 वेळाच फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही हे पीठ ना हाताने देखील मळू शकता, पण वेळ वाचण्यासाठी हे पीठ मी मिक्सरमधून अशा पद्धतीने पल्स मोडवर एकदाच फिरवून घेतलं आहे आणि अशाच पद्धतीने ना सर्व पीठ मी पल्स मोडवर फिरवून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने हे पीठ ना मिक्सरमधून मी छान असं मऊसूत करून घेतलेलं आहे. पूर्वी काय करायचे की हे पीठ ना खलबत्त्यामध्ये किंवा पाट्या वरवंट्याच्या साहाय्याने छान पीठ ना ठेचून घ्यायचे. त्यामुळे ना पिठाला एक लवचिकता यायची. बरंचसं मेहनतीचं काम असायचं, पण तो पदार्थ देखील तितकाच चवीला छान व्हायचा. पण आता काय झालंय की आपल्याकडे बऱ्याचशा इलेक्ट्रिकल गोष्टी आहेत. फूड प्रोसेसर आहे, मिक्सर आहे, तर मिक्सरच्या साहाय्याने देखील आपण हे पीठ छान मऊसूत करू शकतो. पीठ मिक्सरला फिरून घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा एकत्र करून घेतले. याचे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करायचे. 1.5 वाटी रव्याचे इथे मी 6 मध्यम आकाराचे गोळे बनवून घेतले आहेत. आता हे गोळे कोरडे पडू नये ना म्हणून इथे मी सुती कपडा थोडा ओला करून घेतला आहे आणि हे गोळे आपल्याला कापडाने झाकून ठेवायचे आहेत. आपण जे 6 गोळे बनवले आहेत ना त्यापैकी एक गोळा मी बाजूला करून घेतला आहे.
यामध्ये अगदी थोडा चिमूटभर खाण्याचा रंग मी मिसळला आहे. इथे मी लाल रंग घेतलेला आहे. रंग व्यवस्थित आपल्याला या गोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पिठामध्ये व्यवस्थित रंग मिक्स व्हावा ना म्हणून हे पीठ मी थोडं मिक्सरला फिरून घेतले आहे. बघा इथे व्यवस्थित हा रंग पिठामध्ये मिक्स झालेला आहे. आता हे पीठ मी पुन्हा एकदा मळून घेत आहे. छान सॉफ्ट असं आता पीठ तयार झालेलं आहे. जास्तही आपल्याला हे पीठ पातळ तयार करायचं नाही. तयार झालेला हा गोळा आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि लगेचच आपल्याला हात साबणाने किंवा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. कारण इतर जे गोळे आहेत ते सफेद रंगाचे आहेत. त्या सफेद रंगामध्ये आपल्या हाताचा रंग लागू शकतो, म्हणून हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता सफेद रंगाचे जे गोळे आपण झाकून ठेवले आहेत त्याची आपल्याला छान पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. इथे आपण रव्याचा वापर केलेला आहे म्हणून अजिबात ही पोळी पोळपाटाला चिटकून राहत नाही. पण जर तुम्ही इथे मैद्याचा वापर करत असाल तर पोळी लाटताना थोडं कॉर्नफ्लॉवरचं जे पीठ आहे ते भुरभुरून घ्या पोळीवर, म्हणजे पोळी पोळपाटाला किंवा लाटण्याला चिटकून राहणार नाही आणि शक्य होईल तेवढं आपल्याला ही पोळी पातळ लाटून घ्यायची आहे. ही एक पोळी माझी लाटून झालेली आहे. छान अशी पातळ ही पोळी मी लाटून घेतली आहे. लाटून झालेली पोळी आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायची आहे. आता दुसऱ्या गोळ्याची पोळी देखील मी अशाच पद्धतीने पातळ लाटून घेणार आहे आणि सर्व पोळ्या आपल्याला अशाच पद्धतीने पातळ लाटून घ्यायच्या आहेत. ही दुसरी पोळी देखील माझी लाटून झालेली आहे. आता ही पोळी देखील मी प्लेटमध्ये ठेवणार आहे. पोळ्या एकमेकांना चिटकू नये म्हणून थोड्या पोळीवर थोडं कॉर्नफ्लॉवर आपल्याला भुरभुरून घ्यायचं आहे, म्हणजे पोळ्या एकमेकांना चिटकून राहणार नाही. तुम्ही ही पोळी बघू शकता, इतकी आपल्याला ही पोळी पातळ लाटायची आहे. इथे ह्या सर्व पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. सफेद रंगाच्या 5 पोळ्या इथे लाटून घेतल्या आहेत आणि एक आपली गुलाबी रंगाची पोळी तयार होणार आहे. पोळ्या चिटकून राहू नये म्हणून मी प्रत्येक पोळी लाटून झाल्यानंतर त्यावर थोडं कॉर्नफ्लॉवर भुरभुरून घेतलं आहे. इथे ह्या 5 पोळ्या आपल्या तयार झाल्या आहेत आणि जो रंगाचा गोळा आपण केला होता त्याची देखील अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. आता ही जी रंगाची पोळी आहे यावर फेटून घेतलेला छान असा हा साठा लावून घ्यायचा आहे. पोळीवर साठा लावण्याआधी पुन्हा एकदा मी छान फेटून घेत आहे. आता हाताच्या साहाय्याने या पोळीवर आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आहे. साठा लावताना तो आपल्याला जास्त देखील लावायचा नाही, नाहीतर साठा तेल जास्त सोक करून घेईल. ते सर्व बाजूने पोळीवर मी अशा पद्धतीने हा साठा लावून घेतला आहे. साठा लावताना तो अगदी कमी देखील लावायचा नाही किंवा खूप जास्त देखील लावायचा नाही. हे बघा अशा पद्धतीने हा साठा लावून घेतला आहे. यानंतर या पोळीचा आपल्याला घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये बिलकुल पोकळ भाग राहता कामा नये किंवा हवा राहता कामा नये, अशा पद्धतीने आपल्याला हा रोल तयार करायचा आहे. इथे हा रोल मी बनवून घेतलेला आहे. तयार झालेला रोल आहे मी बाजूला ठेवत आहे. हाताला जर या रोलचा रंग लागला असेल तर आपल्याला पुढची प्रोसेस करायच्या आधी पोळपाट देखील स्वच्छ करायचा आहे आणि हात देखील स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर आपण ज्या 5 सफेद रंगाच्या पोळ्या लाटून घेतल्या आहेत त्यावर आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे. ही पहिली पोळी घेतली आहे, त्यावर छान सर्व बाजूने साठा लावून घेतला आहे. साठा लावून झाल्यानंतर यावर आपल्याला दुसरी पोळी ठेवायची आहे. थोडी पोळी आपल्याला पहिल्या पोळीवर व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. आता या दुसऱ्या पोळीवर देखील आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूने साठा लावून घ्यायचा आहे. असं आपल्याला 5 पोळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यावर साठा लावून घ्यायचा आहे. एकावर एक 4 पोळ्या ठेवून झाल्यानंतर आता ही शेवटची पोळी आहे ती ठेवली आहे. त्यावर मी साठा लावून घेत आहे. पोळी ठेवताना पोळीमध्ये हवा शिरली असेल ते आपल्याला हवा आपल्याला हाताने अशी थोडी रिलीज करून घ्यायची आहे. आता काय करायचं आहे, जो गुलाबी रंगाचा रोल आपण बनवला आहे तो या पोळीवर ठेवायचा आहे. या पोळीवर ठेवल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आणखी एक रोल तयार करायचा आहे. म्हणजे हा गुलाबी रंगाचा सफेद रंगाच्या आतमध्ये रोल जाणार आहे. रोल तयार करताना अजिबात रोलमध्ये हवा जाता कामा नये, अशा पद्धतीने आपल्याला हा रोल बनवून घ्यायचा आहे. हा रोल बनवताना अजिबात असं वाटत नाही की इथे मी मैद्याचा बिलकुल वापर केलेला नाही. छान असा आपला हा रोल तयार झालेला आहे. थोडा रोल असा पोळपाटावर आपल्याला फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे अजून जास्त घट्ट होईल. यामध्ये जर कुठे हवा राहिली असेल तर ती देखील निघून जाईल. सारख्या आकाराचे होण्यासाठी चिरोटे इथे आपल्याला कापायचे आहेत. इथे बोटाच्या मापाने मी हे चिरोटे कट करत आहे. रोलचा जो सुरुवातीचा आणि शेवटचा भाग आहे तो मी बाजूला ठेवणार आहे. आता इथे हा रोल्सला एक अजून कट दिलेला आहे. तुम्ही हा गोळा बघू शकता.
हा जो मधला भाग आहे ना छान थोडासा आपला ओपन करून घ्यायचा आहे. आता या चिरोट्याचा ना मागचा जो भाग आहे ना तो आपल्याला सफेद रंगाचाच ठेवायचा आहे आणि हा जो वरचा भाग आहे ना तो आपल्याला रंगीत ठेवायचा आहे. यासाठी हा जो मागचा भाग आहे ना तो मी असं सफेद रंग त्यावर घेऊन येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने ना आपल्याला खालून आहे ना हे असं बंद करून घ्यायचं आहे. बघा हा पूर्णपणे खालचा भाग सफेद झाला आहे आणि वरच्या भागालाच थोडा आपला हा रंग दिसणार आहे. मी सर्व चिरोट्यांची ही मागची बाजूने अशाच पद्धतीने बंद करून घेणार आहे आणि फक्त वरचीच बाजू रंगीत ठेवणार आहे. आता या पूर्ण रोल्सना ना अशाच पद्धतीने आपल्याला भाग करून घ्यायचे आहेत. आता या रोल्सचा एक भाग काढलेला आहे. त्याचा बघा हे लेयर्स मधला ना शेवटचा जो पार्ट आहे ना तो थोडा ओपन करायचा आहे आणि तो ना आपल्याला असं खाली घेऊन यायचा आहे आणि इथे आपल्याला चिटकून घ्यायचा आहे. म्हणजे हा खालचा भाग पूर्णपणे सफेद होईल. थोडा या चिरोट्याला ना गोल आकार द्यायचा आहे. व्यवस्थित चिटकून घ्यायचा म्हणजे तेलात टाकल्यानंतर तो भाग ओपन होणार नाही आणि ह्या लेयर्सना हाताने अलगद अशा थोडा ओपन करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने हे सर्व चिरोटे मी बनवून घेणार आहे. आता सर्व चिरोट्यांची मागची बाजू म्हणजे बंद करून झाली आहे. आता हे चिरोटेने आपल्याला लाटून घ्यायचे आहे. चिरोटे लाटताना ना अगदी हलक्या हाताने लाटायचे आहेत. याच्या लेयर्सना दबल्या गेल्या नाही पाहिजेत. पण चिरोटे ना जास्त पातळ किंवा जास्त जाड देखील ठेवायचे नाही. मध्यम जाडीचेच चिरोटे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपले हे चिरोटे दिसत आहेत. थोडा वरून हलका दाब द्यायचा आहे. थोडा ना पोळपाटावर कॉर्नफ्लॉवर टाका आणि अगदी अलगद हाताने हे चिरोटे ना लाटत न्यायचे आहेत. हे बघा खूप छान असे दिसत आहेत. मध्ये बघा अगदी गुलाबासारखा हा भाग दिसत आहे. चिरोटे लाटताना ना दाब देऊन तुम्ही चिरोटे लाटलेत ना ते याच्या लेयर्स तेलात टाकल्यानंतर अजिबात ओपन होणार नाहीत. चिरोटे जर तुम्ही अगदी पातळ लाटलेत ना तरी देखील याच्या लेयर्सना पाहिजे तशा ओपन होणार नाहीत आणि चिरोटे देखील कडक होतील. चिरोटे जर तुम्ही अगदी जाड ठेवलेत तर चिरोटे खुसखुशीत होणार नाहीत. तेल देखील जास्त सोक करतील. म्हणूनच चिरोटे ना लाटताना हलक्या हाताने लाटायचे आहेत जेणेकरून याच्या लेयर्स दबल्या जाणार नाहीत आणि चिरोटे मध्यम जाडीचे लाटल्यामुळे ना याच्या लेयर्स देखील छान ओपन होतात. आता इतके चिरोटे म्हणजे लाटून झालेले आहेत. बाकीचे गोळे तसेच झाकून ठेवायचे आहेत. तयार झालेले चिरोटे मी तळून घेत आहे. तळताना देखील आपल्याला ना गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल जास्त कडकडीत गरम झाले तरी देखील आपले चिरोटे व्यवस्थित तळले जाणार नाहीत. इथे बघा गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवून तेल गरम करून घेतले आहे आणि एक चिरोटा सोडला आहे. जोपर्यंत चिरोटा स्वतःहून वर येत नाही तोपर्यंत आपल्याला याला चमचा किंवा झारा लावायचा नाही. सुरुवातीला ना आपल्याला चमच्यानेच वरच्या बाजूने तेल उडवत राहायचं आहे म्हणजे याच्या लेयर्स ओपन होतात. हे बघा काय सुंदर असे याच्या लेयर्स आलेले आहेत. मी अजून एक दुसरा चिरोटा तळून दाखवते. तेलाचं टेम्परेचर तुम्ही बघू शकता. चिरोटा तेलात सोडल्यानंतर ना अगदी हलके असे बुडबुडे येतात. थोड्या वेळाने हलका असा चिरोटा वर आला की नंतर आपल्याला याच्यावर तेल सोडायचं आहे. वरच्या बाजूने अशा पद्धतीने जेव्हा आपण तेल टाकतो ना त्यावेळेला या चिरोट्याच्या ज्या लेयर्स आहेत ना त्या ओपन होतात. एकदा का या सर्व लेयर्स ओपन झाल्या ना त्यानंतर बघा व्यवस्थित रंग येईस्तोवर आपल्याला हा चिरोटा तळून घ्यायचा आहे. छान असा चिरोट्याला रंग आला की त्यानंतरच आपल्याला चिरोटा बाहेर काढायचा आहे. इथे बघा हा चिरोटा ना छान तळला गेला आहे. याच्या लेयर्स तुम्ही बघू शकता. जवळून दाखवते. मस्त अशा याच्या लेयर्स फुलल्या आहेत. तुम्ही या चिरोट्याच्या मधल्या भागाला बघू शकता. अगदी गुलाबाप्रमाणे हा चिरोटा दिसत आहे. आज हे आपण आहे ना रव्याचे रोज चिरोटे बनवलेले आहेत. तळून झालेले चिरोटे ना मी ताटामध्ये घेतले आहेत. चिरोटे ना थोडे गरम असतानाच आपल्याला यावर ना पिठी साखर भुरभुरून घ्यायची आहे. तुम्ही हे चिरोटे ना पाकामध्ये देखील बनवू शकता. पण ज्यांना जास्त गोड खायचं नाही त्यांच्यासाठी वरून आपण पिठी साखर तुम्हाला जेवढे हवे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पिठी साखर घालू शकता. आणि तुम्ही हे चिरोटे बघू शकता फार सुंदर दिसत आहेत. प्रत्येक चिरोट्याच्या लेयर्सना मस्त अशा ओपन झालेले आहेत. चिरोट्याला ना छान पापुद्र देखील सुटले आहेत. अगदी खारीसारख्या खुसखुशीत आपले हे गुलाब चिरोटे तयार झालेले आहेत. तुम्हाला ना हा चिरोटा मी जवळून दाखवते. बघा इथे खूप मस्त असा हा चिरोटा फुलला आहे आणि मधल्या भागाला बघा छान असा गुलाबासारखा आकार देखील आलेला आहे.
अगदी तुम्ही लेयर्स मोजू शकता इतक्या याला लेयर्स आलेले आहेत आणि छान पापुद्रा देखील सुटलेली आहेत। अजिबात वाटत नाही की आजचे हे चिरोटे आपण बिना मैद्याचे बनवलेले आहेत। रव्याचे देखील इतके सुंदर खुसखुशीत हे चिरोटे आपले तयार झालेले आहेत। अगदी खारीसारखे खुसखुशीत हे चिरोटे लागतात, दिसायला देखील खूप सुंदर दिसत आहेत। फराळच्या ताटामध्ये अगदी उठून दिसतील तसे आपले हे गुलाब चिरोटे इथे तयार झालेले आहेत। तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।